ज्योतिष आणि हस्तरेषाशास्त्राप्रमाणेच सामुद्रिक शास्त्राचेही विशेष महत्त्व आहे. हस्तरेषाशास्त्रात आपल्याला हातावरील रेषा, पर्वत इत्यादीचे वर्णन मिळते. त्याचप्रमाणे समुद्रशास्त्रात शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या रचनेबद्दल आणि आकाराबद्दल बरेच काही सांगितले आहे. हे आकार पाहून एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल आणि स्वभावाबद्दल बरेच काही कळू शकते. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीच्या ओठांचा आकार पाहून त्याचे व्यक्तिमत्व कसे असेल आणि भविष्यात तो किती श्रीमंत असेल हे देखील समुद्रशास्त्र सांगते. गुलाबी ओठ. ज्या लोकांचे ओठ गुलाबी रंगाचे असतात त्यांचं आयुष्य खूप चांगलं असतं. ते खूप हुशार असतात. आपल्या हुशारीमुळे ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि पुढे जातात. ते बोलण्यात पण खूप मधुर असतात. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. ते आपल्या बुद्धीच्या जोरावर मोठ्या अडचणीतूनही सहज बाहेर पडतात आणि सुखी जीवन जगतात. लाल ओठ. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचे ओठ लाल रंगाचे असतात ते दिसायला खूप आकर्षक असतात. ते खूप धनवान असतात. त्यांना सगळ्या सुखसोयी मिळतात. त्यांचं जीवन आनंदात जातं. लाल ओठ असलेले लोक खूप चांगले असतात. ते सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात आणि मैत्री पूर्णपणे निभावतात. ते नेहमी मदतीला तयार असतात. त्यांना कधीही पैशाची कमी भासत नाही. मुलायम ओठ. ज्या स्त्रियांचे ओठ लाल आणि गुळगुळीत असतात त्या खूप भाग्यवान असतात. त्या आयुष्यभर सुखी राहतात. त्यांना सुख मिळवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्या करिअरमध्ये खूप पुढे जातात आणि खूप प्रगती करतात. त्यांना पैशाची चणचण कधीच भासत नाही. त्यांना कुटुंबाचा पाठिंबा मिळतो आणि प्रेमही मिळतं. गुळगुळीत आणि लाल ओठ असलेल्या स्त्रियांचा स्वभाव चांगला असतो. त्यांना नाती जपायला आवडतात. ओठांमध्ये रेष. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या ओठांच्या मध्ये रेषा असते ते खूप शुभ मानलं जातं. अशा स्त्रिया खूप भाग्यवान असतात. त्यांना आयुष्यभर सुख मिळतं आणि त्यांचं भाग्य नेहमी त्यांच्या सोबत असतं. लग्न आधी आणि नंतर त्या सुखी जीवन जगतात. त्यांना कशाचीही कमी नसते. करिअरमध्ये त्यांना नशिबाची साथ मिळते. जाड ओठ. ज्या लोकांचे ओठ जाड असतात ते खूप प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात. त्यांना इतरांची मदत करायला आवडते. ते खूप संवेदनशील असतात. नाजूक ओठ. ज्या लोकांचे ओठ नाजूक असतात ते स्वतंत्र विचाराचे असतात. त्यांना एकटे राहायला आवडतं. ते महत्त्वाकांक्षी असतात आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात. मोठे ओठ. मोठे ओठ असलेले लोक खूप उत्साही आणि आनंदी असतात. त्यांना लोकांमध्ये राहायला आवडतं. ते खूप सामाजिक असतात. लहान ओठ. लहान ओठ असलेले लोक एकाकी आणि शांत स्वभावाचे असतात. ते विचारपूर्वक निर्णय घेतात. वरचा ओठ जाड. ज्या लोकांचा वरचा ओठ जाड असतो ते खूप आकर्षक आणि आत्मविश्वासू असतात. त्यांना अटेन्शनमध्ये राहायला आवडतं. खालचा ओठ जाड. ज्या लोकांचा खालचा ओठ जाड असतो ते खूप आनंदी आणि उत्साही असतात. त्यांना जीवनाचा आनंद घ्यायला आवडतो.